नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं एकीकडे भारतीय जनतेचा ऊर आनंदानं आणि अभिमानानं भरून गेला असताना मोदी विरोधकांनी इंदिरा गांधींच्या कौतुकाचं पिल्लू सोडलंय। या निमित्तानं 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या आणि बांगलादेश निर्मितीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत। निर्णय क्षमतेच्या मुद्द्यावरून एकीकडे इंदिरा गांधी यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न कितपत आत्ता तर्कसंगत आहे। काळाच्या कसोटीवर प्रत्येक नेतृत्वाचा कस लागतो। प्रत्येक नेतृत्वानं घेतलेल्या निर्णयामुळे आणि निर्णयाच्या परिणामामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेबाबत अखेरीस न्याय दिला जातो, दान टाकलं जातं। त्यावरच ठरतं की कोण आहे कणखर नेता। भारताचे इंग्रजांनी 2 तुकडे केले, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान निर्माण झाला। एकाच देशाचे 2 भूभाग अशा प्रकारे एकमेकांपासून इतक्या दूर असण्याचं दुसरं उदाहरण जगामध्ये नसेल। भारताविरोधात कारवाया करण्याच्यासाठी आणि पूर्व पाकिस्तानमधून जनतेला अधिकाधिक त्रास पोहोचावा याच्यासाठी पश्चिम पाकिस्तानातील नेतृत्वानं अन्यायाची मालिकाच सुरू केली। या अन्यायाला कंटाळून पूर्व पाकिस्तानातून एकीकडे मुक्तिवाहिनीचा संघर्ष उभा राहिला, तर दुसरीकडे निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतावर आदळू लागले। पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा या 3ही राज्यातली परिस्थिती हाताबाहेर जायची वेळ आली आणि भारताला स्वसंरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला। इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी बांगलादेशातल्या म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमधल्या मुक्तिवाहिनी संघर्षाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे पाकिस्तानची शक्ल पडली। बांगलादेश जन्माला आला। याच कारणानं इंदिरा गांधी यांना काँग्रेसी पोलादी महिला म्हणतात। की इंदिरा गांधींनी जे ऑपरेशन केलं त्यावेळेला पूर्ण जग आमच्या विरुद्ध होतं, म्हणजे भारताच्या विरुद्ध होतं। आपल्यापाशी चांगली हत्यारं किंवा चांगले टँक्स नव्हते। इंदिरा गांधींनी जनरल मानेकशॉला 8 महिने दिले होते हे तयार करायला आणि नंतर त्यांनी ते तयार केलं। सगळं युद्धजन्य परिस्थिती, युद्धसज्ज परिस्थिती बनवली आणि त्याच्यानंतर त्यांनी ऑपरेशन लॉन्च केलं आणि 13 दिवसामध्ये ऑपरेशन संपवलं। बांगलादेशचा उदय झाला। काँग्रेसकडून नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी नोंदवले जाणारे आक्षेप कोणते आहेत तेही आता आपण पाहूयात। काँग्रेसने आक्षेप नोंदवलाय की इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे केले, नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे तसे तुकडे करता आलेले नाहीत। हा आक्षेप ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने आहे। ऑपरेशन सिंदूर आणि 1971ची लढाई या दोन्हीच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक आक्षेप काँग्रेस असा करतेय की 1971ला इंदिरा गांधी अमेरिकेसमोर झुकल्या नाहीत। नरेंद्र मोदी यांनी मात्र अमेरिकेचा दबाव सहन केलाय, तो ऑपरेशन सिंदूरच्या मध्ये। हे आक्षेप काँग्रेसनी नोंदवले आहेत आणि त्याच आधारे आता काँग्रेस नरेंद्र मोदींना निशाणा बनवतीये। आणि संपूर्ण देश विरोधक सर्व काँग्रेस पक्ष सर्व मोदींच्या मागे होते आणि असं असताना त्यांनी हे खाऊ धोरण अमेरिकेच्या दबावाखाली का स्वीकारलं, काही कारण नव्हतं। आणि हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा तर काहीच प्रश्न नव्हता। आणि डोनाल्ड ट्रम्प 1000 वर्षाचा कसल्या गोष्टी करतायत, कसले 1000 आणि 500 वर्ष, म्हणजे नाहक आपल्या कक्षेतला जो प्रश्न आहे तो आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देऊन त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं। इंदिरा गांधींची बरोबरी कोणताच पंतप्रधान देशाचे करू शकत नाही। 16 दिवस अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यावेळेस ज्यांनी त्यांना पत्र पाठवलेलं 16 दिवस त्यांनी त्याचं उत्तरसुद्धा दिलेलं नव्हतं। आणि ज्यावेळेस आपण युद्ध जिंकलो आणि ज्यावेळेस 90,000 सैनिकांनी आत्मसमर्पण केलं पाकिस्तानच्या, त्यानंतर आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना उत्तर दिलेलं।
नेमक्या याच मुद्द्यावर काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली ऑपरेशन सिंदूर थांबवलं असा देशामध्ये काँग्रेस आघाडीनं प्रचार सुरू केला आहे. On Saturday, my administration helped broker a full and immediate ceasefire, I think a permanent one, between India and Pakistan, ending a dangerous conflict of two nations with lots of nuclear weapons. And they were going at it hot and heavy, and it was seemingly not going to stop. And I'm very proud to let you know that the leadership of India and Pakistan was unwavering, powerful, but unwavering in both cases, and having these, they really were, from the standpoint of having the strength and the wisdom and fortitude to fully know and to understand the gravity of the situation. And we helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. And we stopped the nuclear conflict. I think it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed. अमेरिकेत पण कोणाला काय कामं धामं उद्योगपतींना मिळत आहेत. विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे, लाचखोरीचे, त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून. याच्या भविष्यात कळेल ना, या गोष्टी हळूहळू उघड होतात. त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे. नरेंद्र मोदी यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले, त्याची कारणं लक्षात घ्यायला हवी. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये पहलगामचा हल्ला झाला, ज्यात 26 निरपराध मारले गेले. पहलगाम इथं हल्ले करणारे 4ही जण अनेक दिवस फरार राहिले. प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूर सुरू झालं. निर्णायक लढाई होत असतानाच ती लष्करी कारवाई एका महत्त्वाच्या टप्प्यावर अचानक थांबली. कारवाई थांबण्याच्या आधीच श्रेय अमेरिकेनं घेतलं आणि इथंच सगळा प्रश्न निर्माण झाला. इंदिराजींनी अमेरिकेचा दबाव 1971 साली अजिबात मानला नाही आणि 74 मध्ये अणुस्फोट केला त्यावेळेसही मानला नाही. नॉन प्रोलिफरेशन ट्रेटी म्हणजे आम्ही न्यूक्लिअर संपन्न होणार नाही अशा सह्या जबरदस्ती तिसऱ्या जगातल्या देशांकडनं घ्यायच्या, त्या पण इंदिरा गांधींनी केल्या नाही. दबाव झुकारला नाही, त्यामुळे अटल बिहारी वाजपेयींना त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. आज नरेंद्र मोदींच्या पाठीशी पूर्ण देशाची, पूर्ण राष्ट्राची शक्ती उभी आहे. कोणी विरोधी पक्ष नाही, सगळे एक होऊन त्यांच्या पाठीशी उभे आहे. असं नशीब असणारे नरेंद्र मोदीजी ट्रम्पला उत्तर का देत नाही? ट्रम्प पुन्हा सांगतात, ते म्हणतात की मी ही डील घडवून आणलेली आहे, मी हे सीजफायर घडवून आणलेलं आहे, मी धमकी दिलेली आहे की व्यापार करणार नाही. सिंदूर के बदले में व्यापार का व्यवहार नहीं हो सकता. सिंदूर हे आत्मबळ आहे, महिलेचं आत्मबळ आहे आणि त्याच्याशी व्यापार नाही होऊ शकत. नरेंद्र मोदींच्या पाठीशी पूर्ण राष्ट्राची शक्ती असताना त्यांनी ट्रम्पला उत्तर द्यावं, इंदिराजींसारखंच उत्तर द्यावं. त्यांचं इतिहासामध्ये तसंच नाव होईल. श्रेष्ठ कनिष्ठतेचा मुद्दा नाही आहे, मुद्दा देशाच्या स्वाभिमानाचा आहे. एकीकडे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेची भलामण काँग्रेसी करत असताना 1971च्या युद्धातल्या काही घोडचुका सुद्धा विसरता येणार नाहीत. 1971ला ज्या घोडचुका झाल्या त्यापैकी प्रथम प्रश्न असा आहे की त्यावेळेला इंदिरा सरकारची तात्काळ लष्करी कारवाईची तयारी का नव्हती? भारतीय सैन्याकडे 1971 मध्ये साधन सामग्रीचा अभाव का होता? पाकिस्तानच्या शरणागत सैन्याला इंदिरा सरकारनं सोडून का दिलं? त्या बदल्यात काश्मीर का मिळवला नाही? शरणागत सैन्याला सोडण्यासाठी इंदिरा सरकारवर कुणाचा दबाव होता? तसंच बांगलादेश निर्मितीचं श्रेय हे इंदिरा गांधींचं
का फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचं? या चर्चेमध्ये ज्या सॅम माणेकशॉ यांचा उल्लेख झाला ते भारताचे पहिले फील्ड मार्शल होते. माणेकशॉ यांच्या नेतृत्वामध्ये भारतानं पाकिस्तानची शकल केली. त्या माणेकशॉ यांना तात्काळ पाकिस्तानवर हल्ला करायचे आदेश तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिले होते. माणेकशॉ यांनी ते फेटाळले, अगदी थेट फेटाळले आणि पंतप्रधानांच्या तोंडावर त्यांचे आदेश फेटाळत असल्याचं त्यांना सांगितलं. कारण कोणत्याही युद्धाची तयारी ही आधी करावी लागते. तयारीशिवाय युद्ध पुकारणं शक्य नाही हे माणेकशॉंनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या तोंडावर सांगितलं आणि इंदिरा गांधींच्या अतिउत्साहीपणाला वेसण घातली. स्वतः सॅम माणेकशॉ यांनीच ही आठवण एका मुलाखतीमध्ये सांगितलेली आहे. And Mrs. Gandhi, in an awful temper, looked at me and read out messages from the Chief Minister of West Bengal that thousands of refugees have poured in, from the Chief Minister of Assam, the Chief Minister of Tripura. And she looked at me and said, "What are you doing about it?" "Nothing. What's it got to do with me?" So "I want you to do something." I said, "What do you want me to do?" She said, "I want you to march into East Pakistan." I said, "That means war." So she said, "I don't mind if it's war." So I said, "Oh, have you read the Bible? God said, 'Let there be light,' and there was light. And you say, 'Let there be war,' and there war. Are you ready?" I certainly am not. सॅम माणेकशॉंच्या या इंग्रजी मुलाखतीमध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की ज्या पद्धतीनं निर्वासितांचे लोंढे भारतावर आदळायला लागले त्यावेळेला भारताच्या पंतप्रधानांना तत्काळ पाकिस्तानवर हल्ला करून हवा होता. पण ना त्यावेळेला पाकिस्तानच्या पूर्व भागातली परिस्थिती आणि भारतीय सैन्याची क्षमता युद्धासाठी तयार होती. भारतानं बांगलादेशवर म्हणजेच त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी जवळपास सुमारे 9 महिने घेतले. सुमारे 9 महिन्यांच्या तयारीनंतर भारतानं पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला. अर्थात याची तुलना जर आजच्या घडीला करायची म्हटली तर मोदींनी याआधी केलेला सर्जिकल स्ट्राईक असो की आत्ता केलेलं ऑपरेशन सिंदूर असो, दोन्ही घटनांमध्ये जवळपास फक्त 15 दिवसांचं अंतर आहे. घटना घडल्यापासून मोदींनी जवळपास फक्त 15 दिवसांमध्ये पाकिस्तानला उत्तर दिलं आहे. सॅम माणेकशॉ यांनी इंदिरा गांधींच्या निर्णय क्षमतेच्या बाबतीत काय घडलं याचा अनुभव समोर आणला होता. दुसऱ्या बाजूला काँग्रेस इंदिरा गांधींना आयर्न लेडी म्हणजे पोलादी महिला म्हणते हा दावा मोदी समर्थक लगोलग फेटाळून लावतात. ज्या वेळेला बालाकोटचं एअर स्ट्राईक झाला त्याही वेळेला पुरावे मागण्यात आले होते. आपली सेना ही त्या ठिकाणी जीवावरती उदार होऊन लढत असते म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी महफूज होतो, सुरक्षित होतो. या वेळेला मोदीजींनी विरोधकांना कुठलीही संधी दिली नाही. कुठे बॉम्ब पडला, काय पडला, कुठला एअरबेस उद्ध्वस्त झाला असं असताना पण वाचाळ बडबड करणारे हे जे विरोधक आहे, माझी तर मोदीजींना नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, या सगळ्यांना एक दिवस बॉर्डरवर पाठवा आणि यांना कळू दे की काय असते देशसेवा, काय असते देशभक्ती. सैनिकांचं मनोबल खच्चीकरण करायचं काम जे विरोधकांकडनं होतंय हे अतिशय दुर्दैवी आहे. तुलना केली जाते इंदिरा गांधी आणि कोण ग्रेट होतं असं विचारलं जाते.
ऑफकोर्स मोदीजी, कारण की त्यांनी महिलांचं जेव्हा सिंदूर पुसलं गेलं त्याच्यासाठी त्यांनी जो ॲक्शन प्लॅन इमिजिएटली म्हणजे वेळ नाही बघितली, जे आपल्या लोकांना मारतायत, हिंदू म्हणून ज्यांना मारलं गेलं त्यांच्यासाठी जे एक चोख उत्तर दिलं मोदीजींनी, हे उत्तम असं उत्तर दिलं. आणि चोख उत्तर आणखीन काही मला तुम्ही पटकन का, तुम्हाला काय वाटतं, आरोप केले जात आहेत, योग्य काय आहे? नाही, मोदीजींनी जे काही केलेलं आहे, मोदीजींनी जे म्हणजे जी त्यांनी भूमिका घेतली आहे ती स्पष्ट होती आणि ती अतिशय चांगली होती. मोदीजींनी घेतलेली भूमिका स्पष्ट होती. सांगू का, सगळ्यांच्या वतीने ये नया भारत है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं अवघ्या 4 दिवसात असं आपण काय साध्य केलं, हा प्रश्न काँग्रेस भारतातल्या अनेकांच्या मनामध्ये घुसवू पाहतीये. याचं उत्तरही आपण पहा. पाकिस्तानात थेट घुसून भारतानं हल्ला केलेला आहे. पाकिस्तानात घुसून हल्ला केलाय याचा अर्थ लक्षात घ्यायला हवा. भारतानं इस्लामाबाद पर्यंत हल्ला करण्याच्यासाठी धडक मारली आहे. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद संघटनांचं मुख्यालय उद्ध्वस्त झालंय. भारतानं 100 अतिरेकी मारले आहेत आणि जोडीला पाकिस्तानचे 50 सैनिक सुद्धा ठार केलेले आहेत. भारतीय वायुसेनेचा मारा अत्यंत बिनचूक होता. पाकड्यांचा प्रत्येक हल्ला अयशस्वी झालाय. भारताच्या भूमीला साधं नखही लागलेलं नाही. भारतानं फक्त आणि फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत, नागरी वस्त्यांवर हल्ले केलेले नाहीत. चीन आणि तुर्कीच्या शस्त्रास्त्रांचा बार आंतरराष्ट्रीय पातळीवर फुसका ठरलाय. भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची किंमत जगाला कळली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान भारताला उत्तरच देऊ शकलेला नाहीये. ते आपण थेट कराचीपर्यंत गेलेलो आहोत, इस्लामाबादपर्यंत गेलेलो आहोत आणि प्रॉबेबली किंवा जग असं म्हणतं की इस्लामाबादचा जो एअरबेस आहे नूरयार खान, त्या एअरबेसच्या जवळ त्यांचं जे काही आण्विक डेपो होता त्या डेपोलाही आपण जाणते किंवा अजाणतेपणाने नष्ट केलेला आहे. त्याचा अर्थ असा की मोदींनी पाकिस्तानचा कंबरड मोडला आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही कर्नल अभय पटवर्धन यांच्याकडून विश्लेषणाचे काही महत्त्वाचे हिस्से पाहिले. कर्नल अभय पटवर्धन हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वात लढाया लढल्या आहेत आणि आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केलेल्या लष्करी कारवाया डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. इंदिरा आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करावी का, यावर त्यांची टिप्पणी म्हणूनच महत्त्वाची आहे. इंदिरा गांधी श्रेष्ठ की नरेंद्र मोदी श्रेष्ठ, हा एक मोठा किचकट प्रश्न आहे. इंदिरा गांधींच्या नेतृत्वामध्ये मी सेकंड लेफ्टनंट असताना बांगलादेशचं युद्ध लढलो होतो. त्याच्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार मी त्यांच्याखाली केलं. पण नरेंद्र मोदींना मी जेव्हा भुजमध्ये भूकंप झाला होता मोठा 2001मध्ये, त्यावेळेला भेटलेलो होतो आणि त्यांच्या सध्याचे जे तिन्ही ऑपरेशन्स आहेत, बालाकोटचं ऑपरेशन, त्याच्यानंतर क्रॉस बॉर्डर स्ट्राईक केलेला आणि आत्ताचं ऑपरेशन सिंदूर, हे तिन्ही पाहिल्यानंतर मला असं वाटतं की दोघंही तुल्यबळ आहेत. दोन्ही लोकांची ग्रिट, डिटर्मिनेशन, नंतर फोरसाईट आणि टू युटिलाइज द फोर्सेस, अवेलेबल फोर्सेस इन अ व्हेरी ज्युडिशियस मॅनर, हे दोन्ही वाखाणण्यालायक आहे. त्यामुळे मी ॲज ए सोल्जर दोघांमध्येही त्यांच्या लिडरशिपमध्ये कुठल्याही प्रकारचा मी भेदभाव करू शकत नाही. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.